काल शुक्रवारी मच्छी मार्केटमध्ये गेलंय आणि 250 रुपयाचो एक हलवो घेऊन इलय. आता काही मच्छी नव्हती मार्केटमध्ये. तिंका सांगते यो माका लावलेलं नको, माका आतलो दुसरो काढून द्यावा. दुसरो हलवो काढल्याने तर तो लहान होतो. मग ती म्हणते मी तुका आधीच सांगलेले, मी निवडलेलो घे म्हणा. तितक्यात तो माझ्यावर हसलो, माका ओरडो गावलो म्हणा. मी त्याचा सुद्धा व्हिडिओ घेतला. मला आवडतं लोक जेव्हा प्रतिसाद देतात तेव्हा. तर मच्छी घेऊन इले मी घराकडे. ती एका वाडग्यात काढलं. मच्छी मस्त होती आणि कापून पण छान दिली. हलव्यात जीव नव्हतो तरी सुद्धा तो माका एका डोळ्यान बघत होतो. माका त्याचं डोळे बघूनच भीती वाटत होती. शेवटी मग त्याच्या जखमेवर आम्ही मीठ चोळलं आणि 15-20 मिनिटं मीठ लागाक ठेवून दिलं. 15-20 मिनिटांनंतर मच्छी स्वच्छ पाण्यात धुतल्यावर ती काहीशी अशी चमकत होती. मग त्याच्यात 2 चमचे मालवणी मसालो, कोकम आगळ लावून त्याका व्यवस्थित ओलो मसालो लावून घेतला. त्या टायमाक आले लसणाची पेस्ट आम्ही लावूक नाही, कारण आमका त्याची काही गरज वाटली नाही, कारण हलवो ताजोच होतो. सगळं करत असतानाच माझ्या डोक्यात एक प्रकाश पडलो की श्रावण महिनो मी कसो काय पाळतलंय. ह्यो विचार करूनच माझा डोक्या आउट झाला. मी विचार केले जाऊन दे, श्रावणाक अजून वेळ असा. पुढ्यात जा शिस्ता त्याच्यावर आधी लक्ष देते. नंतर सगळ्या मच्छीक रवो आणि मालवणी मसालो लावून एका पॅन वर थोडासा तेल टाकून त्याच्यावर ही शॅलो फ्राय करून घेतलं. बनवल्यापासून चांगली क्रिस्पी होईस्तोवर भाजून घेतलं. आता रविवारी परत संकष्टी इली आहे, म्हणजे तो एक माझा वार गेलो. श्रावणात विचार करतोय एक सिरीज चालू करीन श्रावण स्पेशल म्हणून. तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवा की श्रावण सिरीज आम्ही घेऊन येऊ की नाही. तर आम्ही अकडे मच्छी भाजून घेतो. रेसिपी तुमका कशी वाटली ती आमका कमेंट करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर आवर्जून क्लिक करा. आणि इंस्टाग्रामला माका कोकण कन्या 299 या आयडीवर जरूर फॉलो करा.